जागेचा 8 नमुना मूलभूत हक्कासाठी माननीय नामदार पालकमंत्री संजयजी राठोड यांना दिले निवेदन. प्रतिनिधी विनोद कुमार, 16 ऑक्टोबर 2022. नमस्कार. विभागीय श्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते. मानोरा नगर पंचायतचे नगरसेवक, आरोग्य सभापती ऐफाज शहा, महमूद शहा मानोरा व राजेश भगत मित्रमंडळ यांनी दिनांक 14/10/2022 रोजी नगारा वास्तू संग्रहालय, पोहरादेवी, तालुका मानोरा येथे नामदार श्री संजयजी राठोड यांना निवेदन दिले. या निवेदनात नमूद केले की मानोरा नगर पंचायत अंतर्गत येत असलेले नागरिक ज्यांचे 25 ते 30 वर्षापासून असलेले निवास उपयोगी जागेवरील अतिक्रमण अद्यापही सतत 10 वर्षापासूनचे महसूल विभागाला पाठपुरावा व प्रस्ताव सादर केला तरीही अतिक्रमणधारक यांच्या नावाने मूलभूत हक्काचा 8 नमुना मिळाला नाही. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या नावाने शासनाच्या वतीने मिळत असलेले घरकुल व इत्यादी शासकीय योजनेचा लाभ घेण्यास अडथळा निर्माण होत आहे. तरी माननीय मंत्री महोदय यांनी निवेदनाची दखल घेऊन अतिक्रमणधारकांना जागेचा 8 नमुना देण्यासाठी कार्यवाही करावी असे ऐफाज शहा व राजेश भगत मित्रमंडळ यांनी निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देतेवेळी मानोरा तालुक्यातील व तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील बहुसंख्य नागरिक तेथे उपस्थित होते. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह करिता प्रतिनिधी विनोद कुमार. नमस्कार. ऐफाज शहा, मानोरा नगरपंचायत आरोग्य सभापती आणि नगरसेवक. तर काय आहे आपलं समस्या आहे? आपली समस्या आहे, जे लोक 30 वर्ष 20 वर्ष झाले त्या लोकांना तिथं राहत असताना त्यांना नमुना 8 मिळला नाही, त्याला मालकी जागा भेटली नाही. त्यामुळे आम्ही आता पालकमंत्री साहेबांना निवेदन द्यासाठी इथं आलो. मग काय झाले त्याचं? सध्या आता निवेदन दिला. आम्ही त्याला विनंती केली का बा साहेबांना म्हटलं का बा या लोकांना ज्या शासनाचा लाभ नाही भेटू लागला, पर कोणते घरकुल योजनामध्ये ते बसत नाही, त्यामुळे त्यांना आम्ही निवेदन दिलं. मग मंजूर झाले की नाही तुमचे निवेदन? आता पाहू आता समोर काय कारवाई होते. आम्ही याच्या पुढे आम्ही जिल्हा अधिकारी साहेबांनाही दिला होता सुद्धा, आतापर्यंत काही अंमलबजावणी झाली नाही. तुम्ही कुठे कुठे दिले असं त्यांना? कुठे कुठे दिले आहेत तुम्ही निवेदन? आम्ही एडो साहेबांना दिलं, नगरपंचायतलाही दिलं, मुख्य अधिकारी साहेबांना, आम्ही नजूलमध्येही दिलं. फक्त आम्ही निवेदन देत आलो, आमची याच्यावर काहीच कारवाई झाली नाही. सुद्धा याच्यापूर्वी मी नगरसेवक होतो, डबल पण मी नगरसेवक आहे. आम्ही फक्त निवेदन देऊ लागलो, आम्ही विनंती करू लागलो की याच्यावर कारवाई झाली पाहिजे. लोकांना गरजू लोकांना त्याने त्याचा नमुना 8 भेटला पाहिजे, त्याच्या हक्काची जागा त्याने भेटली पाहिजे. म्हणजे आजपर्यंत तुम्हाला काहीही न भेटता फक्त तुम्ही निवेदनच सादर करत आले आहात? आम्हाला शासनाकडून काही रिप्लेस हे आम्हाला सहकार्य मिळलंच नाही. इकडून काही एक नाही प्रतिक्रिया नाही आहे. आली.